नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, भारतामध्ये धर्माचं राजकारण हे गेली अनेक वर्ष सुरू आहे। काँग्रेसचा काळ होता, काँग्रेसची सत्ता होती, तेव्हा काँग्रेसने मुस्लिमांचं लांगुलचालन केलं हे नाकारण्याचं बिलकुल कारण नाही। काँग्रेसने मुस्लिमांचं लांगुलचालन केलं, मुस्लिमांचे लाड केले, हेही खरं आहे। परंतु त्याच वेळी काँग्रेसचं अधिकृत धोरण जे होतं ते सेक्युलरिझमचं, म्हणजे सगळ्या धर्मांना समान न्याय द्यायचा, कुठल्याही धर्माच्या मध्ये हस्तक्षेप करायचा नाही, शासनाचा हस्तक्षेप नसेल, अशा प्रकारचा हा सेक्युलरिझम होता। परंतु व्यवहारात मात्र त्यांनी कधी कधी एकाच धर्मियांना त्यांचे लाड केले असं म्हणण्याला जागा आहेत, नाकारण्याचं कारण नाही। आणि हे दाखवतच भारतीय जनता पक्ष देशामध्ये वाढला। शहाबानोच्या प्रकरणामध्ये त्या मुस्लिम तलाक पीडित महिलेला पोडगी मागण्याचा अधिकार आहे हे न्यायालयाने सांगितलं। त्यानंतर राजीव गांधींनी त्यांना कोणाचा तरी बत्सल्ला मिळाला आणि त्यानंतर त्यांनी ते जजमेंट बदलण्यासाठी म्हणून नवा कायदा करण्याचा प्रयत्न केला आणि तेथून मग भारतीय जनता पक्षाची वाढ सुरू झाली। पुढे काँग्रेसला ही चूक उमगली असावी, कारण काँग्रेसचेच काही नेते, सोनिया गांधी असतील किंवा अँटनी असं, या लोकांनी आपल्या अहवालातही म्हटलं होतं की काँग्रेस ही मुस्लिम लीग बनलेली आहे, असा लोकांच्या मनामध्ये एक संशय निर्माण झालेला आहे, तशी इमेज झालेली आहे। अर्थात टोकाचं विधान करण्याचं कारण नाही अशा प्रकारचं, पण भारतीय जनता पक्षाने काँग्रेसची अशा प्रकारची प्रतिमा तयार केली आणि त्याला काही काँग्रेस नेत्यांची वक्तव्य जबाबदार आहे। काँग्रेसने हिंदूंचा पक्ष, म्हणजे 85% या देशात हिंदू आहेत, आपला पक्ष मुस्लिमांचा आहे असं जर त्यांची प्रतिमा होत असेल तर ती बदलण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले पाहिजे की आपण सर्व धर्मियांना न्याय देणारा पक्ष आहोत, राष्ट्रीय पक्ष आहोत, म्हणजे अशा प्रकारची प्रतिमा निर्माण करण्याची गरज होती। पण काँग्रेसच्या चुकांचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला। अर्थात काँग्रेसच्या चुका झाल्या, काँग्रेसनी धर्मांध राजकारण केलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे। हा फरक, धर्मांधतेचं राजकारण हे भारतीय जनता पक्ष संघ परिवारच करत आला आणि आजपर्यंत ते चालू आहे। हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे 21 जुलैला आपल्याला माहिती आहे की जे बॉम्बस्फोट रेल्वेमध्ये झाले मुंबईमध्ये, आणि ज्याच्यामध्ये 7 स्फोट झाले, साखळी बॉम्बस्फोट, 209 लोक ठार झाले, 700 जखमी झाले। त्यामधले जे कोणी मुस्लिम व्यक्ती बहुतेक होत्या त्यांना अटक झाली होती आणि अगोदरच्या कोर्टाने त्यापैकी 5 जणांना फाशी सुनावलेली होती। पण वरच्या कोर्टामध्ये या सगळ्यांना निर्दोष सोडण्यात आलं, त्यांनी काहीच केलं नाही, असं काही कुठलेही पुरावे सादर करण्यामध्ये अपयश आलं म्हणून त्यांना सोडण्यात आलं। एटीएसच्या KP रघुवंशी यांनी तो तपास केला होता महाराष्ट्रात आणि त्यांना मकोका त्यांनी लावला, त्यांना त्याचा अधिकार नव्हता असं कोर्टाने म्हटलं। नंतर पोलीस सांगत होते की सिमीचा हात आहे याच्यामध्ये, पण आरोपपत्रात सिमीचा उल्लेखच नव्हता। नंतर देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आला, पण राज्याच्या कक्षेत हा गुन्हा लावण्याचा अधिकार नाही। नंतर आरोपी परस्पर संपर्कात असल्याचा CDR मधनं काही दाखवता आलं नाही पोलिसांना, आणि मग कोणाला तरी धरून अटक करण्यात आली। अशा प्रकारचं ताशारी कोर्टाने मारलं। तपास यंत्रणा, म्हणजे ATS असेल, पुढे NIA असेल, या सगळ्या तपास यंत्रणांचं पूर्ण अपयश, अक्षरशः हजामत केली न्यायालयाने। याला काही दिवस बघा, 21 जुलैचं हे उदाहरण आहे। मुंबई ज्याच्यामध्ये इतके लोक मरण पावली, 209, त्यानंतर महाराष्ट्र सरकार ताबडतोब वरच्या सुप्रीम कोर्टात गेलं आणि त्यांनी त्याच्याबद्दल ती पुन्हा तिथे न्याय मिळेल आणि हे जे ज्यांना आत टाकलं होतं त्यांना शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार तिकडे गेलं।
आणि आज मालेगावला जो बॉम्बस्फोट झाले त्याच्यामध्ये 7 जण ठार झाले होते आणि मशिदीजवळ बॉम्बस्फोट झाले होते. त्यामधल्या सगळ्या आरोपींना आज सोडण्यात आलेले आहे. ते निर्दोष असल्याचं सांगण्यात आलं. आता हा निकाल विशेष न्यायालयाने दिला. न्यायाधीश A.K. लाहोटी होते आणि त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, अजय राहीरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी या सगळ्यांची पुराव्याअभावी सुटका केलेली आहे. आता हे सगळे हिंदू आहेत. अगोदरचे जे होते ते मुस्लिम होते. ते ज्यांना सोडलं त्याच्या विरोधात महाराष्ट्र सरकार तत्परतेने सुप्रीम कोर्टात गेलं आणि आता मात्र यांना जे सोडलेलं आहे या सगळ्यांना जे हिंदू आहेत त्याबाबत न्याय झाला, त्यांच्यावर अन्याय झाला, ते खितपत पडले होते 17 वर्ष असे सगळे नेते म्हणत होते भारतीय जनता पक्षाचे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हे मुख्यमंत्री आहेत ना, घटनात्मक पदावर आहेत. राजकीय नेते काही बोलतात, मग कुठला काँग्रेस असो भाजप असो ते काही बोलतात, पण घटनात्मक पदावरच्या व्यक्तीने ते काय म्हणाले की काँग्रेसने माफी मागितली पाहिजे की यांना सडवत ठेवलं तुम्ही इतके वर्ष काही कारण नसताना आणि अन्याय केला काँग्रेसने. काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये बॉम्बस्फोट झाले तेव्हा काँग्रेस सरकार होतं आणि त्यामुळे तुम्ही अन्याय केलेला आहे त्यांच्यावरती, तुम्ही माफी मागा. आणि शिवाय आतंकवाद न कभी भगवा था न कभी होगा असं ते म्हणाले. याचा अर्थ हिंदू दहशतवादी नसतातच. आता माझा याला आक्षेप असा आहे की मुख्यमंत्रीपद हे सगळ्या धर्माच्या लोकांना समान वागणूक देतं. कुठलाही धर्म दहशतवादाचं समर्थन करत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचवेळी धर्माचं नाव सांगून लोकांच्या डोक्यात दुसऱ्या धर्माच्या विरोधात विष पेरलं जातं आणि त्याच्यातनं कट्टरतावाद पसरवला जातो. मग तो कुठलाही धर्म असेल, मी नाव घेत नाही, कुठल्याही धर्मामध्ये अशा काही व्यक्तिगत संघटना असतात ज्या कट्टरतावादी असतात. आता अमेरिकेमध्ये ट्रम्प हे उजवे अतिरेकी तयार करतात. उजव्या संघटना कट्टरतावादी आहेत त्या. आणि या जसं आखाती देशामध्ये असेल किंवा इराक असेल, इराण असेल, इथे तिकडचे जो समाज मुख्यतः कुठला आहे तो सुन्नी असेल, शिया असेल, मुस्लिम, त्यांच्यामधून दहशतवाद तयार होतात. अमेरिकेवरती हल्ला जो दहशतवाद्यांनी केला ते इस्लामी होते, पण याचा अर्थ इस्लाम धर्मातले सगळेजण दहशतवादी आहेत का? नाही. भारतामध्ये अनेक हल्ले जम्मू काश्मीरमध्ये असलेले नाही, मुस्लिम लोकांनी केले, मुस्लिम तरुणांनी केले, पण ते मुस्लिम माथेपुरू ते दहशतवादी होते. मुस्लिम धर्म सांगत नाही की दहशतवाद करा. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे जे आता या कटामध्ये सामील होते मालेगावच्या ते बहुतेक हिंदू होते. याचा अर्थ हिंदू धर्म किंवा हिंदू धर्मातले लोक तुम्ही दहशतवाद करा असं सांगतात का? अजिबात नाही. त्यामुळे धर्म आणि हे जोडता कामा नये. हे अतिरेकी होते, कुठल्या का धर्माचे असतात. पण यांना सोडल्यानंतर मात्र यांच्यावर न्याय झाला आणि आता महाराष्ट्र सरकार काही वर जाणार नाही की यांना का सोडलं म्हणून. मग तुम्ही 21 जुलैला जो निर्णय झाला त्याच्याबद्दल तुम्ही ताबडतोब सुप्रीम कोर्टात जाता आणि आता दाद मागत नाही. याचा अर्थ काय हा आपण समजून घेतलं पाहिजे. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की काय म्हटलं न्यायालयाने. न्यायालयाने असं म्हटलंय की ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. नंतर साध्वी प्रज्ञासिंह यांच्या मोटरसायकलचा स्फोट झाल्याचा आरोप आहे, पण तिची मालकी आहे त्याच्यावरती हे सांगण्यामध्ये तुम्हाला अपयश आलंय. असे अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की तपासामध्ये चुका झालेल्या आहेत किंवा तुम्ही त्याच्यामध्ये 30 अनेक साक्षीदार होते, 30 साक्षीदार मरण पावले, 34 फितूर झाले. अशा अनेक गोष्टी घडल्या आणि हे सगळे निर्दोष असल्याचं हे पुरावे अभावी त्यांची सुटका झालेली आहे. आता पुरावे गोळा करण्याचं काम कोणाचं आहे? ते पोलिसांचं आहे, गृह खात्याचं आहे. आणि त्यामध्ये त्यांना अपयश आले हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्ही लक्षात घ्या की गृह खात्याचं हे अपयश आहे म्हणजे महाराष्ट्राचं ATS असेल
किंवा नंतर सीबीआय असेल, नंतर नंतर NIA असेल, या ज्या यंत्रणा आहेत त्यांचं त्याच्यामध्ये अपयश आलंय. आता प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्या म्हणजे जेव्हा 2014 पासूनच्या अगोदरची हे केस आहे, तेव्हा काँग्रेस सरकार किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार महाराष्ट्रात होतं. त्यांनी कारवाई केली, त्याने अटका केल्या. हेमंत करकरे जे ATSचे प्रमुख होते, त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्यावरती दडपण आहे हे, आणि त्यांच्यावर टीकाही झाली. त्यांनी ही सगळी नावं, प्रज्ञा सिंह असतील किंवा ते जे कोणी असतील बाकीचे लोक, कट्टर हिंदुत्ववादी विचाराचे लोक, हिंदू धर्म वेगळा आणि हिंदुत्ववाद हाही राजकीय टर्म हे लक्षात घ्या, त्यांनी त्या सगळे लिंक प्रस्थापित केली आणि अटका केल्या प्रज्ञा सिंह ठाकूर पासून सगळ्यांना. त्यावेळी तुम्हाला सांगतो, हेमंत करकरे यांना सगळ्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केली हिंदुत्ववादी संघटनांनी. एवढंच नव्हे तर लालकृष्ण अडवाणी हे माजी गृहमंत्री हे कोणाला भेटायला गेले, मनमोहन सिंगांची भेट घेतली आणि साध्वीचा छळ होतो असं त्यांनी सांगितलं. म्हणजे डायरेक्ट हस्तक्षेप करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तेव्हा. आता साध्वीचा छळ होत असल्याचा कुठलाही पुरावा सादर करता आला नाही, पण प्रचार सुरू झाला साध्वीचा छळ होतो. साध्वी आजारी आहे आणि फार त्रास होते तिला असं तेव्हा असं सांगत होते तेव्हा, आणि कधी कधी कोर्टात ती गेली नाही. त्यावेळी अनेक सार्वजनिक समारंभांनाही साध्वी प्रज्ञा सिंह उपस्थित होते. अगोदरच्या यंत्रणांनी साध्वी याच्यामध्ये खूप मोठा रोल तिचा आहे असं सांगितलेलं होतं. पण सरकार बदलल्यानंतर तुम्हाला सांगतो की सगळ्या गोष्टी हे झाल्या. ज्यावेळी अगोदर साध्वी असतील किंवा हे जे सगळे कर्नल पुरोहित वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये त्यांची नावं आलेली होती. पण सरकार बदललं, मोदी सरकार आलं, त्याच्यानंतर रोहिणी सॅलियन या पब्लिक प्रॉसिक्युटर होत्या. त्यांनी सांगितलं की माझ्यावरती दडपण आहे, यू गो सॉफ्ट ऑन दिस केस, इन दिस केस, म्हणजे संपूर्ण केस मवाळ करा तुम्ही, असा प्रेशर आलं. मग त्यांनी राजीनामा दिला त्याच्यातनं. याची खूप चर्चा झाली होती. आणि हे बघा तुम्ही, समझौता एक्सप्रेस ही दिल्लीहून लाहोरपर्यंत जाणारी जी एक्सप्रेस होती त्याच्यामध्ये बॉम्बस्फोट झाला होता. आणि असीमानंद हे जे कोणी स्वामी होते, त्यांचं नाव वेगळं होतं, काही ते बंगाली ग्रस्त होते, त्यांनी कबुली दिली होती की माझा याच्यात रोल आहे, माझा रोल आहे, मालेगावमध्ये रोल आहे माझा. आणि जे इकडच्या मक्का याला जे हैदराबादच्या मशिदीच्या इथे जे बॉम्बस्फोट झाले होते त्याच्यामध्ये माझा रोल, हे सगळं कबूल केलं होतं त्यांनी. पण नंतर त्यांनी फिरवलं ते सगळं. आणि 2015 मध्ये NIAने हे सगळे आरोप जे आहेत ते तपास यंत्रणांनी जे काही जमा केले होते, मग कुठलेही तपास यंत्रणा असतील, राज्यस्तरीय असतील, केंद्रीय असतील, ते सगळे बाजूला ठेवले. आणि NIAने साध्वीवरचे चार्जेसच काढून टाकले. 2015ची गोष्ट आहे. मग असीमानंद पुरोहित यांनाही सॉफ्ट वागणूक दिली. तेव्हापासून मी आता याला 10 वर्ष झाली. आणि बघा, हे सॉफ्ट झाल्यानंतर आता काय त्याचा रिझल्ट येणार हे माहिती होतं आपल्याला. आता तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मी UAPA समजा लावला असेल, याच्यात लावला होता, UAPA लावला असेल तर अनेक वर्ष केसला झाली, अनेक वर्ष, तर ती साक्षीदार टिकत नाहीत, त्यांच्यावरती प्रेशरसह आणलं जाऊ शकतं. याच्यात 17 वर्ष झाली. केव्हा झाले स्फोट? 8 साली जो मालेगावला स्फोट झाला त्याच्यानंतर मुंबईला लगेच बॉम्बस्फोट झाला होता, त्याच वर्षी, तुम्हाला आठवत असेल. आणि कसाब बिसाब ते सगळं त्यावेळी झालं. आता तेव्हा जो मुंबईचा बॉम्बस्फोट झाला त्यावेळी या सगळ्या दहशतवाद्यांना काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी म्हणजे लोकशाही आघाडी सरकारच्या लोकांनी बहुतेक म्हणजे सगळ्यांना ठार मारलं. त्यात हेमंत करकरे शहीद झाले त्यावेळी. आणि कसाबला व्यवस्थित जेल होऊन पूर्ण कोर्ट केस उभी होऊन त्याला फाशी देण्यात आला. आता हे कसाब मुसलमान, ते दहशतवादी मुसलमान. काँग्रेसने असं काय मुसलमान त्याला सोडा असं नाही केलं.
काँग्रेसने केलं ना, शिक्षा दिली. हे बॉम्बस्फोट होऊ शकले तिथे, हे हल्ले होऊ शकले. काय म्हणतात 2008चे मुंबईवरचा हल्ला झाला, त्यामध्ये सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटी समोर आल्या. हे नाकबूल करण्याचं कारण नाही. आणि त्याला लोकशाही आघाडी सरकार जबाबदार होतं. पण विलासराव देशमुख, आर पटेल यांनी राजीनामा दिला ना. पण हे केंद्रीय गृहमंत्री पहलगाम नंतर राजीनामा दिला का? अमित शहानी दिले नाही राजीनामा. पहलगाम म्हणजे जेव्हा तुम्ही तिथे दहशतवादी येऊ शकले, त्यात मोदी आणि शहा, मोदी सरकारची पूर्णपणे अपयश होतं. पण त्याच्यावर पांघरून घालून मग आपण कसं ऑपरेशन सिंदूर केलं हे दाखवायचं. पण पहिली चूक केली ना तुम्ही, तुमच्या काळात झाली ना, तशीच त्रुटी काँग्रेसच्याही काळात झाली होती. पण काँग्रेस असं म्हणत होता या 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 हल्ला करायला, असं म्हणत होतं का? पण काँग्रेसचं संपूर्ण काळ्या रंगात चित्रण करायचं. सगळ्यांच्या चुका झाल्या हे कबूल केलं पाहिजे. सगळ्यांच्या चुका झाल्या. जसं मुस्लिमांचं लांगुल चलन चुकीचं आहे, त्याचप्रमाणे हे सरकार आहे ते केवळ हिंदू धर्मियांचं आणि सगळ्या धर्मियांचं आहे. पण आज बहुसंख्याकवाद इथे आहे आणि त्यामुळे अल्पसंख्याक सगळे ख्रिश्चन असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, सगळ्यांना आपण चांगली वागणूक दिली पाहिजे ना, समान वागणूक दिली पाहिजे. कोणाचेही लाड न करता न्यायाची वागणूक दिली पाहिजे. सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे. पण तसं होत नाहीये. एकाच धर्मियांना काळ्या रंगात रंगून मतं खेचली जात आहेत आणि हे मतांचं राजकारण आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सांगायचं आहे की ज्या 2016 साली जेव्हा पुरवणी आरोपपत्र सादर झालं, तेव्हा साध्वी असेल, कलसंग्रह असेल, साहू असेल, शिवनारायण यांच्यावरचे पुरावे काही मिळाले नाहीत म्हणून सांगण्यात आलं. याचा अर्थ जे सरकार येईल त्यांनी आपलं धोरण बदलायचं का? मग असं तुम्ही म्हणू शकता का की हे हिंदू जे हिंदू होते, हे हिंदुत्ववादी जे कोणी साध्वी वगैरे, त्यांच्यावरती अन्याय करून त्यांना तुरुंगात टाकलं, खोटे आरोप लावले. आता समजा काँग्रेसचं सरकार, मग त्यांनी परत ही केस काढून पुन्हा यांना आत टाकलं, तर काय याला काय म्हणायचं? मग सरकार कुठलंही असलं आणि कुठल्याही धर्माचे आरोपी असले तर ते सामान्य माणसं मेलेत ना, त्याच्यामध्ये जखमी झालेली आहेत. त्यांचा काय दोष याच्यामध्ये? जे कोणी हिंदू असतील, मुस्लिम असतील, कुठल्याही धर्मात असतील, त्यांच्या विरोधात पुरावे गोळा करा. पण का होत नाही? कारण तपास यंत्रणांवरती प्रेशर असतं. ते पॉलिटिकल लिडरशिपचं, राजकीय नेत्यांचं प्रेशर असतं आणि त्यानुसार तपास केला जातो. त्यानुसार पुरावे गोळा केले जातात किंवा जात नाहीत. साक्षीदार समोर आणले जातात किंवा आणले जात नाहीत आणि मग आरोपी सुटतात. मग समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट कोणी केला? इतके लोक मेले, कोणामुळे मेले? मालेगावमध्ये 2दा बॉम्बस्फोट झाले, कोण काय झालं त्याचं? हैदराबादमध्ये झाले, कोणी केले ते? रेल्वेमध्ये मुंबईत झाले बॉम्बस्फोट, कोणी केले ते? का कोणीच केले नाहीत? का आकाशातनं काही बॉम्ब पडले आणि ती माणसं जी परग्रहाची माणसं होती का, ती कोण होते ते? मग हे जर निर्दोष असतील तर बॉम्बस्फोट मालेगावमध्ये कोणी केले? हे फडणवीस शोधणार आहेत का? हे मोदी शहा शोधणार आहेत का? ज्यामध्ये निरपराध लोकांचा मृत्यू झाला त्याचं काय? पण आज हा निकाल येण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते की हे निर्दोषच आहेत म्हणून. म्हणजे निकाल लागण्यापूर्वीच ते निर्दोष असणार असं सांगून टाकत होते. आणि खुद्द मुख्यमंत्री म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी काय म्हणायला पाहिजे होतं की कायद्याप्रमाणे जे काय ते झालेलं आहे आणि आम्ही कारण तुमचंही सरकार असताना हा तपास चालू होता ना, आणि असं म्हणायला पाहिजे की याच्यामध्ये जर काही आम्ही बघू, अभ्यास करू आणि आम्हाला असं आढळलं की याच्या हे आरोपी जे आहेत ते आरोपी आहेत, पण पुरावे सुटले तर आम्ही पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करू आणि सुप्रीम कोर्टात जाऊ, असं म्हणायला पाहिजे होतं. जर तुम्ही अगोदरच्या रेल्वे बॉम्बस्फोटाच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टात तात्काळ जाता, मग याच्यात का नाही जात? मग तुम्हाला सरकार हे निपक्षपाती आहे असं तुम्ही दावा कसा काय करू शकता? आणि तपास यंत्रणा जर असं राजकीय दडपणाखाली वागायला लागल्या तर निरपराध नागरिकांना न्याय कसा मिळणार?
जे कुटुंबीय अनेक जण तुरुंगात खितपत पडलेले त्यांना न्याय कसा मिळाला? मग कुठले हिंदू असो मुस्लिम असो. त्यामुळे पोलिसी यंत्रणांवरचं खरा काय प्रॉब्लेम आता आहे की पोलीस सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. पोलिसांना काम स्वतंत्रपणे, तपास यंत्रणांना काम स्वायत्तपणे आणि स्वतंत्रपणे जोपर्यंत करून दिलं जाणार नाही तोपर्यंत ज्या कुठल्या विचाराचं जे सरकार असेल ते त्या पद्धतीने तपास करेल. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण याच्यामध्ये आपण हे मुख्य गोष्ट अशी आहे की असीमानंद असतील, इंद्रेश कुमार असतील, अनेक जण ज्यांच्या विरोधात गंभीर आरोप होते, काही जणांनी कबुली जबाब दिले, त्यांनी टोपी फिरवली. आणि तुम्हाला सांगतो की एकदा सरसंघचालक म्हणजे हेमंत करकरेंनी आपल्यावरती कसं दडपण आहे आणि मग यांना संघवाल्यांना किंवा हिंदुत्वाने अडकवण्यासाठी आपल्यावर दडपण आहे असं कसं सांगितलं होतं, असा याचा हवाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला होता. न्यायालयाने त्यांना खडसावलं. याची कुठलीही सत्यता नव्हती. हेमंत करकरेंवरती दडपण वेगळ्या प्रकारचं होतं. प्रज्ञा सिंहला जेव्हा त्यांनी आणि अन्य लोकांना जेव्हा त्यांनी त्यांच्यावर केस केली तेव्हा त्यांना हिंदुत्ववादी संघटनांनी टार्गेट केलं. मी तुम्हाला आठवण करून देतो, प्रज्ञा सिंहला जेव्हा अटक झाली, ती काय बाहेर आली किंवा इकडून तिकडे जात होती तेव्हा तिच्यावर फुलं उधळण्यात आली होती आणि ती फुलं शिवसेनेने उधळली होती. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना एकच होती तेव्हा. आज शिवसेनेचे नेते मात्र त्यांचा एकूण दृष्टिकोन बदललाय. कारण त्यांचं म्हणणं असं आहे की पुरावे नीट गोळा केले का आणि त्यामुळे मग हे बॉम्बस्फोट केले कोणी, असे प्रश्न आज शिवसेनेचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते विचारतात. योग्य भूमिका आहे आणि ती सेक्युलर भूमिका आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना सेक्युलर आहे, सेक्युलर झालेली आहे आणि त्यांनी योग्य प्रश्न विचारले. त्यामुळे तुम्हाला गंमत सांगू, ज्यावेळी या गोष्टी सगळ्या घडल्या, हेमंत करकरेंनी जेव्हा या सगळ्यांना त्यांच्यावर कारवाई सुरू केली त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांनी त्यांना देशद्रोही असं संबोधलं. लक्षात घ्या. आणि जेव्हा हेमंत करकरे देशासाठी शहीद झाले लढता लढता त्यावेळी त्यांना शहीद असा गौरव याच मोदीजींनी केला आणि त्यांना 1 कोटीचा आम्ही पुरस्कार, मरणोत्तर पुरस्कार देतोय असं जाहीर केलं. हे लक्षात घ्या तुम्ही, हे कसं राजकारण करतात. हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरेंनी त्याला नकार दिला, मी घेणार नाही म्हणून सांगितलं. हे कसे लबाड आहेत ते लक्षात घ्या तुम्ही. भाजपवाली हे कसं राजकारण करतायत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असून अशा प्रकारच्या पक्षपातीपणा करतात. नितेश राणेंनी बोलणं ठीक आहे, दहशतवादा हिरवत असतो असं ते म्हणाले. मंत्रिपदावरचा मंत्रिपदावरची व्यक्ती उघड धार्मिक विष पसरवते. एखाद्या धर्माला तुम्ही अशा प्रकारे दहशतवादाशी जोडता आणि मंत्रिपदावरची व्यक्ती ताबडतोब काढून टाकायला पाहिजे अशा नेत्याला. जसं सुशीलकुमार शिंदे किंवा पी चिदंबरम यांनी भगवा दहशतवाद म्हणणं चुकीचंच होतं. मी सांगतोय तुम्हाला, अगोदर यापूर्वी अनेकदा सांगितलंय. सुशील कुमारने आपली चूक कबूल केली. हा शब्द, ही टर्मिनॉलॉजी हिंदू दहशतवादी असं म्हणण्यासारखं हे चुकीचंच आहे. पण याचा अर्थ केवळ मुस्लिम धर्मीयच दहशतवादी असतात हे चुकीचं आहे असं म्हणणं. महात्मा गांधींवर गोळी चालवणारा नथुराम गोडसे कुठल्या धर्माचा होता? गुजरातमध्ये दंगल करून अनेक मुसलमानांचं काय म्हणतात पूर्ण हत्याकांड घडवून आणणारे हिंदू नव्हते का? ग्रॅहम स्टेन्सची हत्या बजरंग दलाच्या नेत्यांनी केली नव्हती का? गोहत्या केली म्हणून निरपराध अल्पसंख्याकांना ठार मारणारे हिंदुत्ववादी नाहीयेत का? हिंदू धर्मातले लोक अजिबात काहीच करत नाहीत. दाभोळकरांना कोणी मारलं? कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेशांना कोणी मारलं?
याचा अर्थ हिंदू धर्म सांगत नाही की तुम्ही अशा गोष्टी करा. हिंसा तुमच्या डोक्यात असते. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो. इंदिरा गांधींची हत्या करणारे शीख होते, पण म्हणून काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रोत्साहनाने दिल्लीमध्ये शिखांचं शिरकाण झालं. ती चूकच होती काँग्रेसची. त्याबद्दल माफी मनमोहन सिंग, सोनिया गांधी सगळ्यांनी माफी मागितली. चुकीचं होतं ते. ज्या दहशतवाद्यांनी इंदिरा गांधींची हत्या केली, इंदिरा गांधींना सिक्युरिटी एजन्सीनी सांगितलं होतं की आज तुम्ही आता जेव्हा ऑपरेशन केलं होतं, कारण सुवर्ण मंदिरात अतिरेकी घुसले होते, ते ऑपरेशन केल्यानंतर इंदिरा गांधींनी सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या सिक्युरिटीमध्ये हे त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळे की नाही मी हे काही मानत नाही धार्मिक भेद. आणि इंदिरा गांधींनी त्यांना ठेवलं त्या सुरक्षा रक्षकाने. त्या सुरक्षा रक्षकानेच त्यांचा घात केला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे काही शीख खलिस्तानची मागणी करतात म्हणून सगळ्या शीख समाजाला आपण दोषी धरत नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे थंड डोक्याने सर्वसामान्य लोकांनी. आणि तुमच्या डोक्यात आज जे विष पेरताय भारतामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली, त्याचवेळी मी असंही सांगतोय की सिमी असेल किंवा इंडियन मुजाहिदीन असतील, त्या मुसलमानांचे माथी फिरवत आहेत. या कुठल्याही माथे फिरू अतिरेकी संघटनांच्या नादाला सर्वसामान्य तरुणांनी लागता कामा नये, हा याचा धडा आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे की आज जो सिलसिला भारतात सुरू आहे, मी तुम्हाला गंभीर गोष्ट सांगतो. ज्यावेळी बाबरी मशीद पडली तेव्हा सुदर्शन जे तत्कालीन सरसंघचालक होते ते काय म्हणाले होते की आज बाबरीमध्ये स्फोट घडवण्यात आला आणि तो कोणी घडवण्यात आला, तो स्फोट घडवण्यात आला, बॉम्बस्फोट म्हणे, असं निर्मला देशपांडेच्या गांधीवादी नेत्या आहेत त्यांनी सांगितलं, असं ते म्हणाले. निर्मला ताई देशपांडेंनी, ज्या सर्वोदयी नेत्या, त्यांनी सांगितलं असं मी काहीही बोलले नाही. मी हे खोटारडेपणा किती करतात बघा तुम्ही. त्यामुळे बसचे असतील, रेल्वेचे कुठचेही बॉम्बस्फोट असतील, कुठेही दंगली होत असतील, त्याच्यामधनं तुम्ही आम्ही सामान्य माणसाचा बळी जातो. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की असे बॉम्बस्फोट झाले तर त्याचा तपास निपक्षपाती यंत्रणेमार्फत विदाऊट एनी राजकीय हस्तक्षेप झाला पाहिजे. तो होत नाहीये. आणि आज साध्वी प्रज्ञा सिंह असतील, तिला तिकीट दिलं मोदींनी. जेव्हा ती आरोपी होती तेव्हा तिकीट दिलं तिला. त्याच्यावरनं काय मेसेज दिला मोदींनी देशाला की आम्हाला अशा प्रकारचे लोक पाहिजेत. आता ती निर्दोष सुटली आहे, पण निर्दोष सुटली म्हणजे पुराव्या अभावी तुमच्याच यंत्रणांनी, तुमच्याच प्रभावाखालच्या, अमित शहांच्या प्रभावाखालच्या यंत्रणांनी, NIA किंवा या बाकीच्या यंत्रणांनी तपास योग्य प्रकारे केला नाही, पुरावे नीट गोळा केले नाहीत, टेक्निकॅलिटीज पाहिल्या नाहीत. आणि अगोदरच तुम्ही 2015 मध्ये अनेकांना सॉफ्ट जा असं सांगितलं होतं. अनेक आरोपींच्या विरोधातले पुरावे असले तरी सॉफ्ट जा असं म्हणाले होतं तुम्ही, आणि म्हणून ते सुटलेले आहे. असेच जर गुन्हेगार सुटत गेले, कथित गुन्हेगार म्हणतो मी, तर पुन्हा अशा जर काही गोष्टी घडल्या तर त्याला जबाबदार कोण? तुमचे आमचे प्राण सुरक्षित ठेवण्याची कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारची असते. आणि सरकार जर असं पक्षपातीपणे वागलं, कुठल्याही पक्षाचं असेल, तर ते अतिशय वाईट गोष्ट आहे. ती आपण इतिहासापासून काही शिकायला तयार नाहीत. बॉम्बस्फोट कोणी घडवले हे आता कधीच कळणार नाही हे. आणि आता त्याच्यावर कायमस्वरूपी पडदा पडला तर पुन्हा जर अशाच घटना घडल्या तर त्याला जबाबदार कोण? म्हणून हे या सगळ्या यंत्रणांचं अपयश आहे, सरकारचं अपयश आहे. आणि आज सरकार मोदी, शहांचं आणि फडणवीसांचं हे लक्षात घ्या. म्हणून हे जी सगळी आहेत या केसेस ज्यामध्ये निर्दोष सुटले जातात, त्याची जबाबदारी गृह खात्याची आहे, महाराष्ट्रातल्या ATSची आहे, महाराष्ट्रातल्या गृह खात्याची, देवेंद्र फडणवीसांची, मोदी, शहांची, हे लक्षात घ्या तुम्ही. काँग्रेसने जे केलं ते केलं. काँग्रेस सत्तेत नाही. आता काँग्रेसने चुका केल्या, तिला फटका बसला. आता भाजपचं सरकार आहे आणि भाजप त्याच्यापेक्षा जास्त गंभीर चुका करत असतील
ते ती गंभीर गोष्ट आहे हे लक्षात घ्या. तुर्तास एवढंच. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा YouTube चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. थँक्यू.